तब्बल 76,000 वाहन चालकांना अवैध लायसन्स देण्यात आलेले आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तसंच एका लायसन्स मागे 30,000 रुपये घेतल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलंय। दरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्या आरटीओवर काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अंधेरी आरटीओ मध्ये गेल्या वर्षी जवळपास 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले गेले अध्यक्ष। त्यातील 76,354 लायसन्स अवैध वाहनावर गेलेले आणि यामध्ये काय आहे, हा आरटीओ मध्ये 54 अधिकारी आहेत। एका लायसन्सच्या मागे 30,000 40,000 रुपये वसूल केले जातात। आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री असताना हा दिव्याखाली एवढा मोठा अंधार कसा असू शकतो? हा दिव्याखालचा अंधार आहे, फार गंभीर आहे। मुंबई अंधेरीमध्ये आरटीओ घोटाळा नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2023-24 साली 1,04,000 ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आलेले आहेत। 76,354 लायसन्स अवैध वाहनांवर ड्रायव्हिंग टेस्ट करून दिल्याचा आरोप करण्यात आलाय। बाईक आणि कार अशा 4 वाहनांवर स्कूटर पासून क्रेन पर्यंत बोगस लायसन्स देण्यात आले। 2 बाईकवर तब्बल 41,093 ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले। 2 कारवर 35,261 ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले। गिअर नसलेल्या बाईकसाठी तब्बल 36,319 बोगस लायसन्स दिल्याचा आरोपही करण्यात आलाय।